संजीव साबळे, तुम्हाला हा जो भाषेचा दर्जा, शब्दांचा दर्जा, म्हणजे अगदी प्रत्येक पिढीमध्ये भाषा बदलत आलेली आहे. प्रत्येक पिढीमध्ये प्रत्येक त्याच्या आधीच्या पिढीला असं वाटतं की ही भाषा अत्यंत खराब आणि क दर्जाची आहे. आम्हालाही याच्या अगोदरच्या पिढीची ज्यावेळेला भाषा आम्ही बघतो त्यावेळेला असं वाटतं की ही कसली सुंदर भाषा आहे, किती छान उगवत्या पद्धतीनं हे मराठी बोलत असतात. पण त्या बरोबरीनं आपण ज्यावेळेला हे म्हणतो की हा सगळा भाषेचा अवकाश बदललेला आहे, हे आता अनिवार्य आहे का? आपल्याला हे येत राहणार आणि ते आपण स्वीकारत जायचं का येणाऱ्या काळामध्ये? अशी ही परिस्थिती असं म्हणायचं आपण? मंदार, मला असं वाटतं की तुम्ही स्वीकारताय की न स्वीकारताय हा मुद्दाच राहिलेला नाही आहे. ते तुमच्यावर आदळत आहे. ही भाषा तुमच्यावर आदळत आहे आणि तुम्ही आपोआप ती आत्मसात करताय. तुम्ही ठरवलं की मी ही भाषा आत्मसात करणार नाही, तरी देखील हिंग्लिश असेल किंवा मिंग्लिश असेल, हे सगळं जे आहे हे तुमच्यावरती येणारच आहे. ते तुम्ही टाळू शकत नाही. त्याप्रमाणे या शिव्या असतील किंवा अश्लील असतील, मुळामध्ये मला ते अश्लील हा एक भाग झाला. एक तर मला याला निलेशला एक प्रश्नही विचारायचा आहे की श्लील आणि अश्लील हा एक भाग झाला, परंतु मराठीत कमी आहे, पण हिंदीमध्ये विशेषतः शारीर पातळीवर जाणाऱ्या गाण्यांचं प्रमाणच पूर्वापार जास्त होतं. ते आज नाही आहे. ते ही मराठीमध्ये त्या मनाने भावगीतं वगैरे अशी ही गाणी होती, पण ही पूर्वापार शारीर पातळीवर गाणी जाणारी गाणी होती. आणि मग तशी शेकडो हजारो गाणी सांगता येतील, त्यातले काही शब्द गाणी सांगायची काही गरज नाही आहे. पण त्यामुळे कुठे परिणाम झाला का, हा एक प्रश्न. दुसरी गोष्ट, मराठी आणि हिंदी गाण्यांमधला मी थोडासा फरक करतो. ही आपण मराठी गाणी पटकन आपण आता या चर्चेच्या ओघातही फार कमी आली, हिंदी गाणी आली. याचं कारण हिंदी गाणी आपल्या सतत हॅमर होत राहतात. मराठीतही अतिशय चांगली गाणी आली, पण ती आपल्याला हॅमर होत नाहीत. आजच्या मुलाला मराठी गाणं आठवतच नाही पटकन कुठलं. मग त्याला दमलेल्या बाबाची कथा हे गाणं देखील त्याला माहिती नसतं. मग त्याला आज गुरूंनी लिहिलेली जी गाणी आहेत, खेळ मांडल्यासारखी आहेत, त्यांचंही आयुष्य कमी होत चाललेलं आहे या गाण्यांचं. ह्याचा कुठेतरी आपण काहीतरी विचार वेगळ्या पद्धतीने करतो आहे का, हे पण बघायला पाहिजे. गाण्यांचं आयुष्य, मराठी गाण्यांचं आयुष्य कमी होत आहे आणि हिंदी जी गाणी आहेत त्याचा आपण विचार करतोय. तर मराठी गाण्यांचं आयुष्य वाढेल या पद्धतीने काही जर करता आलं आपल्याला, अर्थात हा आजचा विषय तसा थेट विषय नाही आहे, पण या निमित्ताने हा देखील एक कुठेतरी विचार व्हायला हवा. आणि शब्दांच्या बाबतीत आणि भाषेबद्दल म्हणाला तर शब्द बापुढे केवळ वारा असं जे असतं, ते नुसत्या शब्दांना अर्थ नाही आहे. तुम्ही ते शब्द कशा पद्धतीने मांडता आणि कशा पद्धतीने सादर करता आणि संगीतकार तो अल्टिमेटली तुमच्यापर्यंत तो कसं पोहोचवतो, हे सगळं महत्त्वाचं आहे. अनेकदा एखादी तुम्ही ती कविता वाचली किंवा गाणं वाचलं तर तुम्हाला ते गाणं पटकन आठवणार पण नाही याची चाल काय आहे, पण त्याला तुम्हाला त्याची संगीत काय होतं आणि चाल काय होती म्हटल्यानंतर तुम्ही ते भसाभसा म्हणायला लागाल. तर ते सगळं जे कौशल्य असतं ते त्याच्यातलं संगीतकाराचाही मोठा वाटा असतो आणि त्याच्यानंतर येतो गीतकार. तर अशा वेळेला हा संपूर्ण व्यापारीकरण होताना या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याचा आपण विचार करायला पाहिजे. हे का होतंय? तर हा आजच्या समाजात होणारे जे बदल आहेत त्याचा परिणाम तुम्ही चित्रपटसृष्टीला काही वेगळं काढू शकत नाही समाजापासून, तुमच्या आणि माझ्यापासून. तर समाजात जे घडतंय ते होणार आणि चित्रपटात जे होतं ते समाजात घडणार. हे मान्य केलं की मला वाटतं की त्याचं गांभीर्य आपण किती, हा विषय किती गांभीर्याने घ्यायचा हे ठरवता येईल. नक्की. आणि जसं दुर्गेश, पुन्हा हाच विषय आहे की दुनियादारी जी आहे, ही सगळी दुनियादारी अलीकडे जो मराठीमध्ये येऊन गेला, त्याच्यातला जो काही बाज होता, त्याच्यात आपण खूप सारा वेगवेगळे प्रयोग त्याच्यामध्ये बघितले. पण हे सगळं जे आदळतं आहे, मगाशी म्हटले संजीव साबळे, तर हे आदळण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला अधिकचं वाटतंय. खूप त्याचा जो गाजावाजा जास्ती होताना दिसतोय, किंवा कदाचित आशाबाईंना सुद्धा त्याबद्दल जे काही त्याचं कुठेतरी प्रतिक्रिया त्यांनी द्यावीशी त्यांना वाटली असावी, ती या आदळल्यामुळे झाले. एकच मी फक्त तो म्हणतात ते कोणाला आदळल्यासारखं वाटतंय, ते माझ्या पिढीला आदळल्यासारखं वाटतंय, ते तुझ्या पिढीला आदळल्यासारखं वाटतंय, ते ह्याच्या पिढीला आदळल्यासारखं वाटत असेल किंवा निलेशच्या वाटेल, त्याच्यानंतरची पिढी आहे त्याला हा आपले रुटीन आहे, हे आपलं नियमित आहे असंच त्याला वाटू शकते ती भाषा. नाही खरं एकूण कुठल्या, म्हणजे आता आदळणं नेमकं कुठल्या पिढीवरती आहे, परत पिढीतल्या अंतराचा हा खरं म्हणजे मुद्दा आहे. आणि मुळात आशाताईंनी जी चिंता व्यक्त केली आहे ती प्रामुख्याने मला वाटतं त्यांचा सगळा फोकस जो आहे ना तो हिंदी गाण्यांवरती आहे. आणि सुदैवानं आपली सगळी मराठी गाणी आणि मराठी गाण्यांची परंपरा जर लक्षात घेतली तर त्यात कुठेही असे शिव्यांचे वापर
आपल्याला दिसणार नाहीत. किंवा मगाशी जसं साबळे सरांनी शारीर पातळीवरच्या अनुभवांचा उल्लेख केला गाण्यांमधनं, जो हिंदीमध्ये दिसतो तसं मराठीमध्ये मालवून टाका दीप चेतवून अंग अंग यामध्ये सुद्धा तशा पद्धतीचं वर्णन आलेलं आहे. पण त्यातली शब्द योजना, त्यातली शब्द कळा, त्यात प्रतिमा आणि प्रतीकांचा केलेला चपखल वापर, अगदी मलमली तारुण्य माझे मध्ये मलमली पण तारुण्य तसंच आहे. माझ्यासारखं. म्हणजे आता हे सगळं म्हणजे त्यामध्ये त्या गीतकाराचं किंवा त्या कवीचं खरं म्हणजे कौशल्य आहे. आणि त्याच्यामुळं ती सगळी शब्द योजना त्या पद्धतीत येत गेली, त्या मीटरमध्ये येत गेली आणि स्वाभाविक त्याला त्या पद्धतीतली चांगली चाल बांधली गेली. त्यामुळं मला वाटतं सगळे आपले मराठी संगीतकार गीतकार हे चांगल्या चालीचे असल्यामुळे सगळं मला वाटतं हे सगळं चांगलं आहे. पण आज चित्रपटांमध्ये साडी नेसलेली हिरोईन बघायला जर मिळत नसेल तर तुम्ही त्या आणखी गाण्यांकडनं काय अपेक्षा नाही, करणार? म्हणजे चांगल्या चालीचं म्हटलात दुर्गेश, निलेश, चांगल्या चालीचा या अर्थाने कॉम्प्लिमेंट म्हणून घेणार आहेस का? कारण अर्थात हा सगळा जो विषय आलेला आहे मराठीमध्ये नाही असं म्हणतात, पण मगाशी साबळेंनीच आपल्याला उदाहरणं दिली होती की कशा प्रकारची मराठी गाणी या अगोदर सुद्धा आलेली आहेत. म्हणजे कुठे ना कुठे हा अट्टहास असेल, हव्यास असेल, अशा प्रकारची गाणी लिहिण्याचा सुद्धा असतो. ते सुद्धा एक इन्स्टिंक्ट आहे असं आपण मान्य करायला काय हरकत आहे? ती एक फेज असते. निलेश, हॅलो, नाही मला प्रश्न हा, नीट म्हणजे ऐकू द्या. हे म्हणजे प्रश्न हाच आहे की हे कुठेतरी इन्स्टिंक्ट आहे, त्या इन्स्टिंक्टमधनंच हे सगळं घडतंय आणि ते तेवढ्यापुरतं आपण मान्य करायला काय हरकत आहे? हा, मला असं वाटतं वी शुड टेक थिंग्स विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. आणि ह्या गोष्टी होतच राहणार आहेत. जसं साबळे सर म्हणाले की पूर्वी काही कमी होत्या का, मला वाटतं आशाबाईंनीच अनेक प्रोव्होकेटिव्ह गाणी गायलेली आहेत ते फायदेचे. आणि तेव्हाच्या काळात तेव्हाचे जे संगीताकडे कर्मठ दृष्टीने बघणारे लोक होते त्यांनाही ती गाणी तेव्हा आवडली नव्हती. मला एक विशेष कौतुकाची गोष्ट अशी इथे सांगावीशी वाटते की आर डी बर्मन यांचं जेव्हा संगीत आलं होतं पहिल्यांदा, तेव्हा त्यांच्या इतक्या थोर संगीतकाराला सुद्धा तेव्हाच्या काही कर्मठ लोकांनी नावं ठेवली होती, स्वीकारलं नव्हतं. पण आशाबाईंसारख्या दिग्गज कलाकारांनी ज्या पद्धतीने त्यांची ती गाणी गायली आहेत की त्याच्यातलं नाविन्य पण त्यांनी इतकं सुंदरपणे पुढे आणलंय, क्रिएटिव्हली पुढे आणलंय त्यांच्या गायकीतून, त्यांच्या आवाजातून, की त्या पंचनी किंवा त्या पनाशनी जर ती गाणी गायली गेली नसती तर कदाचित आर डी बर्मनचा विचार लोकांना कळला नसता. नक्की. तर या सगळ्या मोठ्या लोकांनी योगदानात्मक काम केलेलं आहे हे तर आपल्याला नाकारून चालणार नाही, केलेलं आहेच त्यांनी. पण असं आहे की त्याही काळात या गोष्टी होत्या ज्या याही लोकांकडून घडलेल्या आहेत. आणि त्याच गोष्टी आता म्हणजे जसं म्हणतो आपण हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, तसं फार काही वेगळी सिच्युएशन नाहीये. पण एक मात्र आहे की जेव्हा एखादा मोठा कलाकार असं एखादं विधान करतो आणि जेव्हा ते असं जॉनरिक असतं की आजकालची काय सगळीच गाण्यांमध्ये शिव्या, तर तेव्हा जे सामान्य लोक असतात ज्यांना संगीतातल्या सूक्ष्म गोष्टी कळत नाहीत की संगीतकार म्हणजे काय, गीतकार म्हणजे काय, गीतलेखन म्हणजे काय, संगीत दिग्दर्शन म्हणजे काय, गायन म्हणजे काय, या सगळ्या ज्या त्याच्या लेयर्स आहेत एका गाण्याच्या, या लेयर्स ज्यांना डीपली कळत नाहीत त्यांचा एक बघण्याचा दृष्टिकोनच तसा होऊन जातो. कारण का ते त्या मोठ्या कलाकाराला त्याच्या नावाने किंवा त्याच्या वलयाने फॉलो करत असतात. नक्की. तर मला असं वाटतं की जे बुजुर्ग कलाकार आहेत त्यांनी पण थोडंसं विचार करून, थोडंसं भान राखून एक विधान करायला पाहिजे की आज शाश्वत काम करणारे बरेच लोक आहेत, तर त्यांच्या एका अशा विधानाने जे शाश्वत काम करतायत, जे चांगलं काम करतायत, जे आता आमच्यासारख्या कलाकारांना आम्हाला काहीतरी योगदान करण्याची इच्छा आहे, पण अशा विधानांमुळे असे कलाकारांची नाउमेद होऊ शकते. तर ह्याचं भान मला वाटतं जसं तरुण पिढीने काही गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे तसं मला वाटतं या बुजुर्ग मंडळींनी पण थोडंसं भान ठेवायला पाहिजे. आणि एक समतोल आपण मला वाटतं या कलेच्या क्षेत्रात साधायला पाहिजे की ज्या समतोलमुळे साधल्यामुळे समाजावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. कारण का आता काय होतंय, वाईट गोष्टींचा जरी दुष्परिणाम होत नसला तरी या वाईट गोष्टींच्या प्रभावामुळे चांगल्या गोष्टींचाही चांगला परिणाम जो व्हायला पाहिजे तो होत नाहीये, तोही कुठेतरी फिल्टर होतोय असं मला वाटतं. की आम्ही जे काम करतोय ते अजून प्रकर्षाने लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी समतोल राखणं गरजेचं. नक्की. मला एकच वाक्य सांगायचं की त्यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. त्यांनी आर डी बर्मनचं जे उदाहरण दिलं तेव्हाचे संगीत
संगीतकार त्यांना मानायला तयार नव्हते, हा एक मुद्दा होता. आणि आशाबाई जेव्हा असं म्हणतात तेव्हा लोक त्यांचा दाखला देऊन आजचं सगळं संगीत वाईट आहे असं बोलायला लागतात. तर तसं काही नाही आहे. आणि तसं केल्यामुळे जे चांगलं काम करणारे किंवा वेगवेगळे काहीतरी प्रयोग करणारे असतील, मग हिंदीतले असतील किंवा मराठीतले असतील, निलेश असेल किंवा कौशल असेल किंवा A.R. रहमानपासून कोणी अगदी असतील, म्हणजे मी भले साजिद वाजिद यांचंही नाव घेईन काही प्रमाणात, ते काही वेगळं काम करत असतील तर त्यांच्या सगळ्या कामावरती पाणी पडल्यासारखं होतं. तर इतकं सरसकट किंवा सरधोपट विधान करणं हे संगीतावर, गीतकारांवर, सगळ्यांवरच अन्याय करणार आहे असं मला वाटतं. नक्की. पण अर्थात त्याच निमित्ताने आपण ही चर्चा केलेली आहे. हे गाणे हे या गालिया अशा पद्धतीचं जे वक्तव्य आशाताईंनी केलं होतं, आपण किमान आशावादी राहूया. दोन्ही अर्थाने आपण आशावादी राहायला काही हरकत नाही आहे. आम्ही एका पिढीचे आहोत, त्यामुळे कदाचित आशाबाईंचं संगीत आम्हाला आवडतं, पण त्याबरोबरीनं आणखीन येणाऱ्या काळातलं पण संगीत खूप नाविन्यपूर्ण असेल यात काही शंका नाही. त्याबाबत आपण आशावादी राहूया. या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.